स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे 1,80,000 विद्यार्थी, या सर्वांसाठी एक गुड न्यूज येऊन आलेला आहे. गुड न्यूज म्हणजे अशी की जागा ज्या आहेत त्या जागा वाढणार आहे. त्यामागची भूमिका नेमकी काय असणार आहे, त्या कशा जागा वाढणार आहे, जे विविध जे मुद्दे आहेत, शिक्षक भरती, गुड न्यूज आपल्यासाठी असणार आहे. जागा वाढणार आहेत ही गुड न्यूज आहे. नंतर कोर्ट याचिका, जी कोर्ट याचिका जी पडलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, संच मान्यतेच्या दृष्टीनं आणि जे 2 ते 3 विषय महत्वाचे आहे विषय शिक्षकाच्या दृष्टीनं जी सिंधुदुर्गातील जी याचिका आहे ती टाकलेली आहे. आपलेच काही बांधव आहेत, 30-35 शिक्षक आहेत, त्या माध्यमातून ती याचिका टाकलेली आहे. नंतर भरती अडकणार का हा एक प्रश्न पडलेला आहे. नंतर भरती पूर्ण कधी होईल, अशा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जागा वाढणार का, तर जागा नक्कीच वाढणार आहे. 15,000 पेक्षा जास्त जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कालच संदीप कांबळे सरांशी माझं बोलणं झालं. या माध्यमातून त्यांनी सांगितलं की समाज कल्याण आयुक्तांनी त्यांनी भेट दिलेली आणि त्या माध्यमातून त्यांच्या जागा ज्या आश्रमशाळा आहेत, शिक्षण इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या शाळा चालवल्या जात असतात, आश्रमशाळा चालवल्या जातात, त्यांची भरती, शिक्षकांची भरती, सोबतच ज्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात त्या, कटक मंडळाच्या शाळा, या अशा विविध शाळांना एकत्र जर आणलं, त्यांचे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जर त्यांना जाहिराती दिल्या तर नक्कीच त्या जागा ज्या आहेत त्या जागा 15,000च्या वर वाढणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 15,000च्या वर जागा वाढणार आहेत. त्यामुळं ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची काय आहे, गुड न्यूज असणार आहे, आनंदाची बातमी आहे. कालही एक मी व्हिडिओ बनवलेला, कला क्रीडा शिक्षक म्हणजे शारीरिक शिक्षण असेल की संगीत शिक्षक असेल, कम्प्युटर शिक्षक असेल, यांच्या सुद्धा जागा यावर्षी येणार आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी. अशा पद्धतीने या जागा आहेत ज्या जागा 15,000 पेक्षा पुढे जाणार आहेत परंतु मागे येणार नाहीत, ही आनंदाची बातमी आहे. दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोर्ट याचिका. कोर्ट याचिका ही शिक्षण आपल्या सिंधुदुर्गातील जे शिक्षक आहेत त्यांनी कोर्ट याचिका टाकलेली आहे. मग या कोर्ट याचिकामुळे आपली भरती जी आहे ती भरती अडकणार का, हा प्रश्न आपल्या सर्वांपुढे पडला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समायोजनाचा मुद्दा हा सर्वात मोठा समायोजनाचा मुद्दा आहे. जर समायोजनाचा मुद्दा या भरतीमुळे, जर कोर्ट याचिकामुळे जर स्टे जर आला तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भरती अडकू शकते. परंतु विविध संघटनांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींसाठी काम करणं चालू आहे. त्यामुळं ही भरती अडकणार नाही. आणि कोर्टाची जी याचिका आहे, ही याचिका जी आहे या याचिकेवरची सुनावणी 12 मार्चला आहे. 12 मार्चला ही सुनावणी आहे. त्यामुळं या 12 मार्च नंतर या सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहे. त्यामुळे भरती अडकणार नाही. मग भरती पूर्ण कधी होईल, तर या सर्व भरतीकरिता रोस्टर कंप्लीट करण्याकरिता किंवा संच मान्यतेसाठी लवकरात लवकर 31 मार्च पर्यंत संच मान्यता करा असं त्या ठिकाणी सांगितलं. मग 31 मार्च पर्यंत जर संच मान्यता झाली तर नक्कीच भरती पुढील 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल. विद्यार्थी मित्रांनो, 2.5 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. म्हणजे या ऑगस्ट पर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काय मिळेल, जॉईनिंग मिळू शकते. पण जर भरती अडकली तर ती पुढे जाणार आहे. समायोजनाचा मुद्दा जर आला तर नक्कीच भरती पुढे जाणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी न हो याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं चालू आहे. मग या माध्यमातून विविध संघटनांनी या पुढे काम करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी भरती आहे ही भरती फास्ट कशी होईल यासाठी आपल्याला सर्वांनी प्रयत्न करणं आहे. कारण भरती कधी होईल, तर जर 31 मार्चला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या तर नक्कीच भरती ही 2.5 ते 3 महिन्यात पूर्ण होणार आहे. 3 महिन्यात पूर्ण होईल, हे तुम्हाला मी सांगतो आहे. जागा सांगितल्या 15,000च्या वर जाणार आहेत, जागा वाढणार आहेत, ही आनंदाची बातमी आहे. कोर्ट याचिका 12 मार्चला त्याचा त्या ठिकाणी अपडेट असणार आहे. 12 मार्चला कोर्टात त्याची सुनावणी असणार आहे. नंतर भरती अडकणार का, जर स्टे आला तर भरती अटकेल, नाही आला त्यातून जर निकाल लागला तर भरती पुढे जाईल. त्यामुळे 3 महिन्यात ती भरती पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्यासाठी आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जो आपण पाहिला तो आपल्याला नेमका कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला जॉईन होण्यासाठी सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिलेली आहे त्यावरती सुद्धा जॉईन व्हा. जे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मला बोलू शकता, मला मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सांगतो आहे. धन्यवाद.